नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, एक अशीच कंपनी आहे ज्या कंपनीने आपल्या बिझनेसला घेऊन जबरदस्त जबरदस्त अपडेट दिले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने आपल्या बिझनेसला घेऊन जबरदस्त अपडेट दिले आहे. तसेच मित्रांनो, कंपनी आपला बिझनेस कशा प्रकारे ग्रो करणार आहे हे सुद्धा कंपनीने सांगितले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे बजाज फिनसर्व लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने 2030 पर्यंत आपला बिझनेस ही कंपनी कशा प्रकारे वाढवणार आहे, तसेच कंपनी नेट प्रॉफिट किती कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा लक्ष ठेवत आहे 2030 पर्यंत, हे सर्व काही कंपनीने डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. तसेच बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. बजाज फिनसर्व सीज कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स रायझिंग 18 to 22% CAGR टू 21,000 कोटी रुपये टू 24,000 कोटी रुपीज बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीला अपेक्षा आहे की कंपनीचा कन्सॉलिडेटेड टोटल इन्कम फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 19 ते 21% CAGR म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेटने वाढून फायनान्शियल इयर 2030 पर्यंत पोहोचून जाईल 3.1 ते 3.4 लाख कोटी रुपये. आणि याचा टोटल कन्सॉलिडेटेड टोटल इन्कम फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1.30 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा डेटा आहे कंपनीच्या लॉंग रेंज स्ट्रॅटेजीचा पार्ट 2025 ते 2030. तसेच मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीचा लक्ष आहे आपला कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 18 ते 22%च्या CAGRने ग्रो करून फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपला कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 21,000 ते 24,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा. आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 9,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे बजाज फिनसर्व लिमिटेडच्या इन्व्हेस्टर डे 2025च्या कॉन्फरन्समध्ये जो होता, जो संजीव बजाज, जे बजाज फिनसर्वचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे, त्यांनी बनवला आहे. आणि हा डेटा याच प्रेझेंटेशनच्या अकॉर्डिंग आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे BFS म्हणजे बजाज फिनसर्व लिमिटेड, ही कंपनी अनरेजिस्टर्ड कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे अंडर RBI रेग्युलेशन 2020. आणि मित्रांनो, ही कंपनी होल्डिंग कंपनी आहे खूप साऱ्या वेरियस फायनान्शियल सर्व्हिसेस बिझनेसचे अंडर द बजाज ग्रुप. मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल बिझनेसेसमध्ये पार्टिसिपेशन आहे, कारण ही कंपनी होल्डिंग कंपनी आहे. जसे की बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये या कंपनीची 51.32% हिस्सेदारी आहे. तसेच बजाज फिनसर्व लिमिटेड ही कंपनी लाईफ, जनरल हेल्थ इन्शुरन्स बिझनेसमध्ये देखील होल्डिंग कंपनी आहे. या कंपनीची दोन अनलिस्टेड सबसिडरी कंपनी बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड आणि बजाज लाईफ इन्शुरन्स लिमिटेड दोन्हीमध्ये प्रत्येकी 74% हिस्सेदारी आहे या बजाज फिनसर्व लिमिटेड या कंपनीची.
आणि मित्रांनो, बजाज फिन्सर्व लिमिटेड ही कंपनी ग्रोथवर कॉन्सन्ट्रेट करेल. तसेच मित्रांनो, कंपनी कशा प्रकारे आपला बिझनेस वाढेल इथे कंपनीने सांगितले आहे. एजंट्स, बँक तसेच ग्लोबल नेटवर्क बिझनेस कंपनी अशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे. तसेच मित्रांनो, कंपनीने हे सुद्धा सांगितले आहे की लॉस मेकिंग जिओग्राफिक्स पासून कंपनी दूर राहणार आहे. मित्रांनो, बजाज फिन्सर्व लिमिटेड ही कंपनी प्रॉफिटेबल कमर्शियल लाईन्स यावर फोकस करणार आहे आणि कंपनी कस्टमर सेगमेंटेशन आणि कस्टमाइज प्रोडक्ट्स ऑफरिंग एन्हान्ससाठी 16 कोटी कस्टमर डेटा यूज करणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की बजाज फिन्सर्व लिमिटेड या या कंपनीने 2030 पर्यंत आपला आपले लक्ष किती कोटी रुपयांचे ठेवले आहे आणि कंपनीने हे सुद्धा सांगितले आहे की कंपनी कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. मित्रांनो, जर आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.81%, FISची होल्डिंग आहे 8.11%, DISची होल्डिंग आहे 10.49% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.52%. आणि जर आपण कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली होती जवळपास 37,500 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आला होता 4,746 कोटी रुपये. तसेच कंपनीचा जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरची कन्सॉलिडेटेड डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 82,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 1,10,382 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 1,33,822 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 15,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 17,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. चला मित्रांनो, आता आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 72,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग कमी झाली आहे, करंटली आहे 0 कोटी. तसेच आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते इन्क्रीज होत आहे, आपण येथे बघू शकतो आणि करंटली आहे 3.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच आपण जर कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे 15,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी झाली आहे, करंटली आहे 9,388 कोटी रुपये. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.81% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत काय काय टार्गेट आहे ते बघितले. तसेच कंपनी आपला बिझनेस कशा प्रकारे वाढवणार आहे हे सुद्धा आपण बघितले आहे. तसेच या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा,
बाय बाय.